नाट्यशास्त्र शिकवत असताना आणि शिकत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, ते म्हणजे आपण फक्त अभिनय करत नाही, तर नाटक आपल्याला आयुष्य जगायला शिकवतं. ते कशा प्रकारे, याबद्दल मी 3 लाईफ स्किल्स तुम्हाला सांगणार आहे. थिएटर हा तुमच्या पोटेन्शियल आणि कॉन्फिडन्स मधला ब्रिज आहे. कारण नाटक तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवतं, एक्सप्रेशन्स शिकवतं. नाट्यशास्त्रात बॉडी लँग्वेज, हावभाव याला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि रोजच्या आयुष्यात सुद्धा त्याची नितांत गरज असते. आपल्याकडे सगळं असतं, पण जर आपल्याला व्यक्तच होता येत नसेल तर. त्यामुळे एक्सप्रेशनला म्हणजे भावना व्यक्तीला, त्या अभिव्यक्तीला हावभावांची जोड दिली तर ते अधिक उत्तम दिसतं. आणि म्हणूनच नाटक हे त्याच्यासाठी सशक्त माध्यम आहे. नाट्यशास्त्र तुम्हाला भावना ओळखायला आणि व्यक्त करायला शिकवतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावना समजू शकता, तेव्हा तुम्ही इतरांच्या सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकता. राग, द्वेष, भीती, मत्सर या सगळ्या भावनाच आहेत. नाटकाच्या माध्यमातून या सगळ्या भावना आपण व्यक्त करत असतो, ज्या आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा सातत्याने आपण व्यक्त करत असतो. त्यामुळे सशक्त भावना आणि त्याची अभिव्यक्ती हे नाटक शिकवतं. नाटक तुम्हाला प्रेझेंट मध्ये राहायला शिकवतं. कारण जेव्हा तुम्ही रंगमंचावर काम करत असताना तेव्हा तुम्ही भूतकाळाचा विचार करत नाही आणि भविष्यकाळाचा. तुम्ही ती मुमेंट, तो क्षण जगत असता. आयुष्याचं सुद्धा असंच आहे. अति विचार करून भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा तुम्हाला नैराश्य येतं. त्या नैराश्यामुळे मग तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. त्यामुळे भूतकाळातल्या स्मृती आणि भविष्यकाळातली भीती जेव्हा नाहीशी होईल आणि तुम्ही वर्तमानात जगायला लागाल, तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी तर येईलच, पण तुमचा आत्मविश्वास वाढेल. नाटक हा फक्त एक परफॉर्मन्स नाहीये, तर ते तुमचं व्यक्तिमत्व बदलतं. आणि म्हणूनच अभिनय हा फक्त रंगमंचावर जाऊन परफॉर्म करण्यासाठी नाहीये, तर व्यक्तिमत्व विकासासाठी ते एक सशक्त असं टूल आहे, माध्यम आहे. अच्छा.